द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सेवानिवृत्त ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांचा रखडलेला ग्रॅज्युएटी फंड त्यांना लवकरात लवकर मिळावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने तीव्र असे आंदोलन छेडण्याचा इशारा अविनाश काळीबाग यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। संपूर्ण बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने पलूसचे गट विकास अधिकारी अरविंद माने यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की पलूस तालुक्यातील कुंडल ग्रामपंचायतीमधील सेवानिवृत्त सफाई कर्मचारी यांचा ग्रॅज्युएटी फंड गेली 2 वर्ष रखडला असून 2 वर्षापासून कोर्टात पाठपुरावा केल्यानंतर माननीय कोर्टाने याबाबत 1 वर्षापूर्वी आदेश देऊनही कोर्टाचा आदेश न मानता ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी वेळोवेळी उलटसुलट उत्तर देऊन आजपर्यंत संबंधितांना ग्रॅज्युएटी फंड मिळण्यापासून दूर ठेवले आहे, त्यांना मानसिक त्रास दिला आहे। या संदर्भात संबंधित व्यक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका युवक आघाडी अध्यक्ष अविनाश काळीबाग यांच्याकडे सदर विषयाबाबत तक्रार घेऊन गेले असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पदाधिकारी यांनी पलूसचे गट विकास अधिकारी अरविंद माने यांना याबाबतचे निवेदन देऊन त्या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरात लवकर याबाबतचा तोडगा काढावा व दोषीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने तीव्र असे आंदोलन छेडण्याचा इशारा अविनाश काळीबाग अध्यक्ष पलूस तालुका युवक आघाडी यांनी दिला आहे। यावेळी पलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजित राजवंत, तालुका युवक उपाध्यक्ष यशबाबा ऐवळे, सनीभाऊ सावंत, वीरेश ओवाळ, धनंजय आवळे यांच्यासह सफाई कामगार उपस्थित होते। आज पलूस तालुक्याचे गट विकास अधिकारी मान्य माने साहेब यांना निवेदन देण्यात आले की कुंडल ग्रामपंचायतीमधील सेवानिवृत्त सफाई कामगारांचा ग्रॅज्युएटी फंड थांबवण्यात आले आहे। त्यापैकी गौतम आबा वाघमारे, पोपट बाबू सोळवंडे, दिलीप ज्ञानू सोळवंडे, सुरेश शंकर सोनवणे असे कर्मचारी आमचे गेली 2 वर्षे झाले सेवानिवृत्त होऊन सकट आजपर्यंत ग्रॅज्युएटी फंड देण्यात आलेला नाही। आम्ही ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता उडवाउडीचे उत्तरं आम्हाला ग्रामपंचायतीकडून मिळाले आहेत। या सगळ्या ह्याला कंटाळून आमच्याकडे आलेले सर्व एक कर्मचारी व त्यांचे बंधू यांनी आमच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडे न्याय मागितले आहे। या न्यायाच्या मागणीनुसार आम्ही आज गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन येत्या 10 ते 15 दिवसात जर यांचा ग्रॅज्युएटी फंड जर नाही दिला तरी येत्या 10 ते 15 दिवसात आम्ही तीव्र असे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात येणार आहे, असे आदेश दिला आहे। आमचं जय भीम, जय महाराष्ट्र।